तुकोबराय म्हणता आता पण तुम्हाला मी सांगितलं देवभक्ताचे काम करतो, तुझा इतिहासातल्या गोष्टी सांगत नाही, दुसऱ्याचे उदाहरण देते. माझा अनुभव, माझं काम देवाने केलंय आणि म्हणून मी तुला सांगतो तुम्ही देवाला तुमचं काम भगवान केल्याशिवाय राहणार नाही. मी साक्षी. काय काम तुकोबराचं देवाने केलं? तुकोबराच्या कीर्तनात रंग येऊ लागला, हजारो लोक देवाला जाऊ लागले. तुकोबराची कीर्ती वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुखे त्यांचे नारायण. जिकडे तिकडे तुकोबराची उज्ज्वल कीर्ती वाचू लागली, उदो उदो होऊ लागला. ही उज्ज्वल कीर्ती वाघोलीकर रामेश्वर शास्त्री यांच्या कानावर गेली आणि त्यांनी पाहिलं अलीकडचा तुकोबा, याची एवढी कीर्ती, याची एवढी जाहिरात, एवढा याचा उदो उदो, ताबडतोब याच्या कार्यावर बंदी आणावी. देऊच्या लोकांना पत्र पाठवलं, देशोघरी करावा तुका. मोठ्यांचा पत्र देऊच्या लोकांनी तुका त्याला गावातून काढून दिलं. त्यावेळेला महाराजांचे उद्गार आहे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोणावळी, गोपाळा पाटील गावीचे लोक आता गाणे विक कोण म्हणून. भल्या लोकांपाशी सांगितले मात, केला माझा घात दुर्बळाचा. काय चूक केली आपण? चुकीची चौकशी करायची, चूक प्रश्न करायची. तुकाराम महाराज वाघोलीला गेले, रामेश्वर भट्टाला भेटले. महाराज मी अशी काय चूक केली की देशोघरी करावा तुका? अरे हो, तुझ का तुकोबा? अरे हो, या देहाला तुकोबा म्हणतात. अरे तुझ्या अभंग लिहितो, तुझी वाणी अपवित्र आहे, तुझ्या अभंग वेदाच्या विरुद्ध आहे, अभंग लिहायचं नाही, काव्य करायचं नाही. तुकोबराय म्हणले महाराज मी अभंग लिहितो, हे मनानं लिहित नाही. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाहुगी निमित्त बोलून नये. नामदेवाने आपल्या जीवनामध्ये शतकोटी अभंग लिहायची प्रतिज्ञा केली, 96 कोटी अभंग लिहिले. आयुष्य संपलं आणि ते 4 कोटी अभंग लिहिण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सगळ्यांचा तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर आणि जोका अवतार नामयाचा. 4 कोटी अभंग लिहिण्याकरता नामदेव महाराज तुकोबराच्या रूपाने प्रगट झाले आणि मग नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाहुगी निमित्त बोलू नये. भगवान नंदराय माझ्या स्वप्नात आले, त्याने अभंग लिहायला लागले, म्हणून मी अभंग लिहितो. नोहे माझी वाणी पदरची. रामेश्वर शास्त्री म्हणले अरे देव तुझ्या स्वप्नात आला, देवाने सांगितलं माझ्या स्वप्नात अजून देव नाही. वेदाचा गाळा अभ्यास केला, सर्व वेद पाठक केले, तरी माझ्या स्वप्नात देव, तुझ्या स्वप्नात देवाला खोटं पण सोडून दे. आजपासून काव्य करायचे नाही. महाराज आपल्या आत्म्या शिक्षा म्हणते आजपासून काव्य करणार नाही. पण आतापर्यंत जे अभंग लिहिले त्याचं काय करावं? इंद्रायच्या दुहात लुटला. तुकोबराय देहूळ आले, सगळ्या वह्या घेतल्या, खालीवर दगड घातले, इंद्रायच्या डोहामध्ये आले, डोळ्यातून घळ 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 अश्रू आले. देवा अरे काही एक मानापानाची अपेक्षा न करताना संसारावर पूज्य ठेवून शून्य ठेवून मी तुझे नामचिंतन केलं, तुझे अभंग लिहिले जगाच्या उद्धाराकरता, समाजाच्या कल्याणाकरता आणि सगळ्या संसाराची राख रांगोळी करून हे तुझे निष्काम वृत्ती मी अभंग लिहिले. आणि त्या अभंग इंद्रायच्या ढोहामध्ये पुण्याचा प्रसंग आला, डोळ्यातून घरघर अश्रू आले आणि त्या वह्या इंद्रायच्या डोहामध्ये बुडवल्या. वह्या बुडवल्याची वार्ता जिकडे तिकडे पसरली, हाहाकार झाला. लोकांनी सत्याग्रह केला, कोणी अन्नाचा त्याग केला, कोणी देहूकडे येऊ लागले, कोणी रडू लागले, कोणी अन्नपाण्याचा त्याग केला. जिकडे तिकडे वह्या बुडवल्या, वह्या बुडवल्या, हाहाकार झाला. मालकरी वारकेश्वर दुःखी झाले, पण जे निंदक लोक होते तुकोबराच्या घरी येऊन चेष्टा करू लागले. काय महाराज देवना संसार, तुका दोहीकडे देव नाही संसार नाही, मग तुमच्यापेक्षा आम्ही बरे. देवना संसार, तुका दोहीकडे देवना संसार. महाराज संसार नाही या शब्दाचं काही दुःख वाटत नव्हतं, पण त्याच्याबरोबर लोक देव नाही देव नाही देव नाही असं जरा जनता म्हणायला लागली. मग मात्र महाराजांना पश्चाताप झाला. लोकांना देवाचा साक्षात्कार दाखवला पाहिजे, नाहीतर भक्ती मार्गाला खोटा पडेल, देवा विश्वास राहणार नाही, देवाला मानणार नाही. 13 दिवस सत्याग्रह केला, अन्न नाही पाणी नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. 13 दिवस झाले निशग्र करिता, न पोषणंता माय बाबा, पाषाणाची ओळ घेऊन बैसला असे. काय विषय केशी झाले तुझवरी आता प्राण मी केली, हत्या मी घालीन तुझवरी. देवा मी प्राण दे आणि आज तुझे पाप तुला लागेल का? आलेलं संकट निवारण करणे इतकी माझी भक्ती नाही का? सांगा दास नोहे तुमचा मी कैसा, ऐशी पंढरीशा विचारुनी, कोणासाठी केली
प्रपंचाची होळी या पाया वेगळे माय बापा मी देवा मी माझ्या संसाराची होळी केली संसाराच्या नावे घालून याची संसारागी आपण हाते लावून मागवते पाहून हे कशा करता हे सगळं तुझ्या करता पत्नी मेली मुलगा मेला देवाला निघालं मम्मा देवाला काठीनं मारलं असे भयानक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आले पण जरा देखील माझी वृत्ती बदलली नाही हे कोणा करता हे सगळं तुझ्या करता आणि आलेला संकट मी वर करत असेल तर तुझ्या घरी आता प्राण मी तेजीनं हत्या निघालीनं तुझ्या घरी पुन्हा डोळे लावून विठ्ठल 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 13 दिवस अन्न नाही पाणी नाही जिजाबाईंनी म्हणा महाराज एक घास तरी अन्न घ्या पाणी तरी घ्यावं तुकोबराय म्हणतात नाही लोकांनी देव नाही म्हणावं देवाचा साक्षात्कार या समाजाला दाखवीन तरच मी अन्न ग्रहण करीन पुन्हा डोळे लावून विठ्ठल 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 13 दिवस अन्न नाही पाणी भगवंतांनी पाहिलं ज्या बहादरानं माझ्याकरता स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला लोकांनी नाही नाही तो त्रास दिला तो त्रास सहन करून यांनी अखंड माझी भक्ती केली अशा भक्ताचं काम केलं पाहिजे पण भगवान तुकोबरांच्या पुढे येऊन उभे राहिले डोळे उघडून तुकोबरांनी पाहिलं माझे केले समाधान रूप गोजिले सौन निवविले मन आलिंगन देवोनी भगवंताचं दर्शन झालं भगवंताला आलिंगन दिलं तुकोबरांना आनंद झाला इकडे मालकऱ्यांना दृष्टांत झाला की तुकोबरांच्या वह्या इंद्रायच्या डोहावर तरंगत आहे सगळे मालकरी वारकरी देऊकडे येऊ लागले आणि पाहतात तर पाण्यावर तुकोबरांच्या वह्या दगडावर सहित वह्या पाण्यावर तरंगत दिसल्या जडी दगडा सहित वह्या ताजेल्या देशा लाया धन्य तुकोबा समर्थ देणे केला आणि त्या वह्या काढून सोडून पाहिल्या उदका माझे वह्या ठेवणी कोरड्या आणि दाविल्या रोकड्या विश्वजना दगडाशीत पाण्यात डोळ्याला वह्या कोरड्या निघाल्या असा अलौकिक चमत्कार ज्यावेळेला समाजाने पाहिलं त्यावेळेला लोकांना तुकोबराच्या नामाचा जयघोष केला आणि मग तुकोबराला पश्चाताप झाला डोळ्यातून घर 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 अश्रू आले देवा चुकी झाली एक वेळा माझा पासून चांदाला उभे करून या झळा वया माझ्या तारविल्या थोर अन्याय केला तुझा अंतम्या पाहिला पण जनाची हा बोला हे लोक देव नाही म्हणत होते म्हणून मी तुला जरा इथून पुढे कापो कोणी माझी मान सुखे पिळू तो तुझ्यानं तुझं होय क्षीण ते मी न करी सरता लोकांनी माझी मान जरी कापली तरी तुला त्रास होईल असं मी कदापि वागणार नाही म्हणून तुकोबराय म्हणतात देव भक्ताची कामं करतो नुसतं मी तुम्हाला दुसऱ्याला सांगते माझ्या वह्या देवाने तारल्या उदका माझ्या वह्या ठेवणी कोरड्या आणि धावल्या रोकड्या विश्वल्या जरी दगडासहित वह्या तारील्या देशा लाया धन्य तुकोबा समर्थ म्हणजे माझं काम देवाने केलं माझ्या वह्या देवाने तारल्या हा माझा अनुभव आणि म्हणून मी तुम्हाला तुम्ही देवाला शरण जा तुमचं काम भगवान केल्याशिवाय राहणार नाही याला मी साक्षी तुका म्हणे साक्षी हाते तो म्या चित्ते धरला ऐशी असे शरण लावे शक्ती जे न वंची ज्ञानेश्वर